पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या भारत स्वच्छ अभियानाला सर्व स्तरातून चांगला प्रतिसाद मिळतोय। काल पंतप्रधानांनी मुंबईमधल्या डबेवाल्यांना या मोहिमेमध्ये पुढाकार घेण्याचं आवाहन केलं होतं आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी डबेवाल्यांनी लोअर परेल स्टेशन परिसरामध्ये स्वच्छता मोहिमेला प्रारंभ केला। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर यांनी। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल भारत स्वच्छ अभियान मोहिमेसाठी मुंबईच्या डबेवाल्यांना आवाहन केलं होतं आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी मुंबईतले जे डबेवाले आहेत त्यांनी लोअर परेल स्टेशनचा जो परिसर आहे तिथे साफसफाई मोहिमेला सुरुवात केलेली आहे। एक प्रकारे भारत स्वच्छची मोहीम आहे ती मॅक्झिमम मुंबईकरांपर्यंत पोहोचवण्यासाठी मुंबईचे डबेवाले जे आहेत ते सज्ज झालेले आहेत आणि पंतप्रधानांनी आवाहन केल्यानंतर दुसऱ्याच दिवसापासून अशा पद्धतीची साफसफाई मोहीम जी आहे ती मुंबईच्या डबेवाल्यांनी सुरू केलेली आपल्याला पाहायला मिळते। इथे जर आपण बघितलं तर आपल्याला पाहायला मिळेल की लोअर परेल स्टेशनचा जो परिसर आहे या परिसरामध्ये ही सगळी साफसफाई मोहीम जी आहे ती मुंबईच्या डबेवाल्यांनी सुरू केलेली आहे। या सगळ्या संदर्भातच बोलण्यासाठी माझ्यासोबत प्रवक्ते आहेत सुभाष तळेकर। ही मोहीम काही दिवसांपुरतीच राहणार की इथून पुढेही चालू राहणार? नाही, स्वच्छता जी ही मोहीम आहे ना, म्हणजे जोपर्यंत मानव या विश्वामध्ये आहे तोपर्यंत कचरा करत राहणार हे आपल्यालाही माहिती आहे आणि झालेला कचरा हा साफ केला पाहिजे, तेव्हा ती स्वच्छता राहील। तुम्ही कशा पद्धतीने ही मोहीम मुंबईकरांपर्यंत पोहोचवाल किंवा तुमच्या ह्या सगळ्या कामाच्या व्यापातून पुढे न्याल? नाही, आमचं तर मुंबईकरांना सांगणं आहे किंवा भारतवासियांना सांगणं आहे, ज्याप्रमाणे आपण घरामध्ये स्वच्छ राहतो, आपण घरात आपल्या थुकतो कधीच थुकत नाही, घरात घाण करतो कधीच करत नाही। मग आपण घरात जर घाण करत नाही, मग आपण ज्यावेळी बाहेर पडतो आपल्या विभागात येतो तर आपण का घाण करतो? जर ती घाण झाली नाही तर रोगराई पसरणार नाही, जर रोगराई पसरली नाही तर लोकांचे नाहक जीव जाणार नाही। मग अस्वच्छताच आपण केली त्याचं नुकसान भारतीयालाच आहे। धन्यवाद ही सगळी बातचीत केल्याबद्दल। व्हिडिओ जर्नलिस्ट अमित पवारसह देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।